नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर ना, आमच्याकडे पोळ्यानंतर 7व्या दिवशी एक छोटीशी अशी पूजा केली जाते. तर ना, ती पूजा तर माझ्या सासूबाई म्हणतात ती पूजा याच्यासाठी केली जाते की आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपले जे ढोरं गुरं असतात ना, तर त्यांच्या आरोग्यासाठी तर ही केलं जातं. म्हणजे ज्याच्या त्याच्या भागातली ती प्रथा असते. म्हटलं का मला वाटलं चला आता आमच्याकडं करतात तर म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत. तर मी चांदवड तालुक्यातून आहे. तर मग आमच्या चांदवड तालुक्यात हे केलं जातं. काही ठिकाणी केलं जातं, काही ठिकाणी नाही केलं जात. तर मग आमच्याकडे केलं जातं तर मी तुम्हाला ते दाखवते. तर चला मग हे ना कणकेचे दिवे बनवून घेतलेले. तर हे ना हे दिसतंय ना, हे गवत याला मोड म्हणतात. याचा या दिवशी मानच असतो आणि ते असं मोठं असतं. तर त्याचा गोल करून ते चाळणीमध्ये ठेवायचं. खाली पातेल्यात पाणी ठेवायचं, त्याची वाफेने ती बरोबर खूप छान होतात. मग ते झाल्यानंतर इकडे हे असे नैवेद्य करून घ्यायचे. ते पण हे अशाच पद्धतीने यावर वाफवून घ्यायचे. तर मग तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने वाफवून घेते. मग हे पण नैवेद्य 5 करायचे आणि दिवे पण 5 करायचे. तर मग चला आता आपले व्यवस्थित वाफून झालेले. तर मग थोडे उलटपालट करून घेते, थोडे 1-2 मिनटं ठेवते. तर पहा आपले हे दिवे आता एकदम कडक झाले. आता ते काही असे हलणार पण एवढं एक एक करून सगळं वाफवून घेतलेलं आहे. तर हे नैवेद्य मोकळे करून ठेवावं लागतील, नाही तर हे एकमेकांना चिटकण्याची दाट शक्यता राहील इथे. तर मी आता यांना सुट्टे करून घेते. तर हे आता बाकी आहे ना, ते चाळणीमध्ये घालून त्यांना वाफवून घेत आहे. तर या अशा पद्धतीने. तर मी आता इथे 2 नैवेद्य घालणार आहे चाळणीमध्ये आणि बघूया कसे वाफतात ते. इकडे मी कापूस घेतलेला आहे वाती बनवण्यासाठी. तर 5 ते 6 वाती आता मी इथं बनवून घेत आहे. तर मग या अशा पद्धतीने या दिव्यांचा आणि नैवेद्यांचा व्हिडिओ मी शॉर्ट्सवर अपलोड केलेला आहे. तर त्याला 1200 व्ह्यूज आलेले. मला इतका आनंद झाला त्याचा. तर तुम्हाला सांगू का, एक सर्वसाधारण महिलेसाठी हे खूप मोठी गोष्ट असते. ती म्हणजे आता शब्दात पण नाही. माझ्याकडे तर एवढ्या काही सुविधा नाही, पण माझं जे साधं सरळ आहे ना, मी ते दाखवण्याचं जीवन प्रयत्न करत असते. तर ते पण आवडतं. एवढ्या मोठ्या लोकांनी पाहणं ही खरंच सोपी गोष्ट नाही. नारळाच्या व्हिडिओला 2400 व्ह्यूज आलेले. तर अशा पद्धतीने सगळ्या वाती मी इथे बनवून घेतलेल्या आहे ना, आता त्या मी दिव्यामध्ये ठेवून घेत आहे. तर या अशा पद्धतीने तर पाहू शकतात तुम्ही. तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि हाईप्स करायला विसरू नका. तर मग इथे मी आता सगळ्या वाती या मस्त हे करून घेतलेल्या आहे, ठेवून घेतलेल्या आहे. तर या अशा पद्धतीने मग इकडे आता दिव्यांमध्ये मी तेल घालून घेत आहे. तर मग आता तेल घालून व्यवस्थित आणि निवेद्यासाठी खीर आणि कोरडं पिठलं, त्यानंतर भाजीपाला सगळं मिक्स केलेलं आहे. जसं काकडी, भेंडी, गवार, आळूचं पान, हे अशा सर्व प्रकारच्या भाज्या मिक्स करून, मेथीची भाजी, जेवढ्या पण भाज्या अवेलेबल असतात ना तेवढं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यांची भाजी, त्यांचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि इथं चित्र काढलेलं आहे, पण तुम्हाला एवढं दिसतं का नाही. तर पहा चित्र काढलेलं आहे. तर सगळे वनस्पती ते ठेवून तिथली पूजा केली जाते. तर या अशा पद्धतीने